SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. धर्मवीर की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात. महामानवांचे पुतळे राजकारणाच्या वादात अडकलेले दिसतात. ठाण्यातही काहीसा असाच वाद घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य स्मारक 4 महिन्यापेक्षा अधिक दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच या ठिकाणी महाराजांना केवळ धर्मवीर अशी उपवादी लावली आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या विलंबनासोबतच धर्मवीर की स्वराज्य रक्षक असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर असे संबोधू नका, तर त्यांना स्वराज्य रक्षक अशी उपाधी द्या, असे वक्तव्य 2 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केले होते. आता ते महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. मात्र ठाण्यातील कोपरी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य स्मारकावर स्वराज्य रक्षक अशी उपाधी न लावता केवळ धर्मवीर अशी उपाधी लावावी, त्यावर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोपरी येथील राजनगरात हे शौर्य स्मारक उभे केले आहे. त्यासाठी 50 लाखांचा निधी खर्च झाल्याचे समजते. या ठिकाणी सिंहासनासोबतच महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याखालील कवी कलश यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या स्मारकाचे काम झाले होते. मात्र त्यावेळी त्याचे उद्घाटन होऊ शकले नाही. त्यामुळे स्मारक तयार असूनही ते लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ठेवले होते. तेव्हापासून अजून ते झाकलेल्या अवस्थेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळताच लवकरच त्याचे उद्घाटन होईल, असे स्थानिक नगरसेविका शर्मिला पिंपळलोकर यांनी सांगितले. मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती फिरू लागले आहे. अरबी समुद्रात उभे राहणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला होणारा विलंब, मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पडलेला पुतळा आणि 2 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांना लावल्या जाणाऱ्या धर्मवीर की स्वराज्य रक्षक या उपाधीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. 2022 मधील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी धर्मवीर उपाधीवरून सत्ताधारिकांना ताकीद दिल्याने राजकीय वाद तापला होता. परंतु आता पुन्हा असेच राजकारण ठाण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर केवळ धर्मवीर उपाधी लावल्याने रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मारक जनतेच्या पैशातून उभे केले आहे. 5 महिन्यापूर्वीच स्मारक बांधून तयार झाले, तर ते कधी खुले करणार? 2 दिवसात त्याचे उद्घाटन झाले नाही तर राष्ट्रवादी उद्घाटन करेल. शिवाय या स्मारकावरील महाराजांच्या नावापुढे केवळ धर्मवीर ही उपाधी लावली आहे. ते केवळ धर्मवीरच नव्हे तर आधी स्वराज्य रक्षक होते ही उपाधी देखील लावणे आवश्यक आहे. सुहास देसाई अध्यक्ष, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. शरद पवार: केंद्र आणि राज्य सरकारला महामानवांच्या विचारांची काही देणगी नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना जनतेचे जेवढ्या उपाधी दिल्या आहेत त्या कमी आहेत. महाराजांचे कार्य एका धर्मापुरते मर्यादित नाही. त्यांचे काम स्वराज्य रक्षकाचे आहे. त्यामुळे ही उपाधी लावणे त्यांचा अवमान करणे आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.